नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भातच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणीची केवायसी 19 सप्टेंबर पासून शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या या केवायसीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी केली जात आहे। म्हणजेच लाडक्या बहीण योजनेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी शासनामार्फत ही केवायसीची प्रणाली अंमलात आणलेली आहे आणि या केवायसीच्या माध्यमातून पात्र अपात्र महिला याचं डिवायडेशन करणं सुरू आहे। म्हणजेच ज्या महिला पात्र आहेत त्यांना अनुदान दिलं जाणार आहे आणि ज्या अपात्र ठरणार आहेत त्यांना योजनेमधून बाहेर केलं जाणार आहे। त्याच्यामुळे ही केवायसी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरलेली आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, या केवायसी वरती लाडक्या बहिणींचं पूर्ण लक्ष आहे आणि ज्या महिलांनी आतापर्यंत आपली केवायसी पूर्ण केलेली नाही तर अशा महिलांनी लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। कारण की आता शासनामार्फत लाडक्या बहीण योजनेच्या केवायसीची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्फत ही शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। ट्विटर पेजच्या माध्यमातून त्यांनी याबद्दलचं महिलांना आव्हान सुद्धा केलेलं आहे। तर या ट्विटर पेजवरती ज्या पद्धतीने त्यांनी आव्हान केलेलं आहे त्याचा एक स्क्रीनशॉट आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचं सविस्तर विश्लेषण करून सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनी कोणत्याही ठिकाणी हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला किती तारखेच्या आतमध्ये आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। त्याचबरोबर केवायसी करताना ज्या काही महत्त्वाच्या अडचणी येतात त्या अडचणी संदर्भात सुद्धा व्यवस्थित आणि सविस्तर अशी चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करूया। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपण वारंवार चॅनलवरती देत असतो। चला तर जास्त वेळ न घालता मी आता स्क्रीन रेकॉर्डिंग जी आहे ती सुरू करतोय। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं ट्विटर पेज आपण ओपन केलेलं आहे। या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेसंदर्भातची अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट दिलेली आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या प्रक्रियेत अधिक सूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली। तर या ठिकाणी मित्रांनो, या योजनेअंतर्गत म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पारदर्शकता यावी यासाठी ही केवायसीची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्याच संदर्भात आज मंत्रालयात बैठक सुद्धा घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। तो महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तर इथं खाली त्याबद्दल माहिती सुद्धा दिलेली आहे। ती कोणती असणार आहे तर दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही मित्रांनो संकेतस्थळ जे आहे ते केवायसी साठी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलं आणि या संकेतस्थळावरती ही केवायसी सुविधा महिलांसाठी उपलब्ध झाली। या केवायसी साठी शासनामार्फत 2 महिन्याचा कालावधी सुद्धा देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणी योजनेसाठी लागणारी जी केवायसी आहे ती भरपूर महिलांनी आतापर्यंत पूर्ण केलेली आहे। तरी पण उर्वरित राहिलेल्या ज्या काही महिला असतील, भगिनी असतील, यांनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते। तर आपल्याला 18 नोव्हेंबर 2025च्या अगोदरपर्यंत म्हणजेच 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर ही अंतिम तारीख असणार आहे। या अंतिम तारखेच्या आतमध्ये आपली केवायसी पूर्ण होणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे महिलांनी काळजीपूर्वक आपली केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे। स्वतः आदिती तटकरे यांच्या मार्फत आव्हान करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका। ज्या महिलांच्या केवायसी करायच्या राहिल्या असतील अशा महिलांनी आपल्या केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायच्या आहेत। म्हणजेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा येणारा पुढील हप्ता कोणतीही अडचण न येता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। तर या ठिकाणी आपण पाहिले सविस्तर अपडेट तुम्हाला सांगितलेली आहे। लाडक्या बहिणींची केवायसी आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे। आता थोडे दिवस राहिलेले आहेत। पुन्हा एकदा जर ही केवायसीची तारीख वाढवून दिली नाही तर आपल्याला मोठी अडचण निर्माण होऊ शकते। ज्या महिला केवायसी करायच्या राहिल्या जातील अशा महिलांना मोठं नुकसान होणार आहे। त्या या योजनेमधून बाहेर सुद्धा होऊ शकतात। त्याच्यामुळे या गोष्टीकडे कसल्याही पद्धतीने दुर्लक्ष करू नका। लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्या। जर चालू घडीला तुमचा मोबाईल नंबर जर आधार कार्डला लिंक नसेल तर तो लवकरात लवकर करून घ्या। तर ही चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपण वारंवार चॅनलवरती देत असतो। त्याच्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आपल्या मैत्रिणींपर्यंत आपला व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दलची माहिती लवकरात लवकर मिळेल आणि त्या वेळेतच आपली केवायसी पूर्ण करून घेतील। तर मित्रांनो, आजच्यासाठी इथेच थांबतो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।